नमस्कार सर्वांना. आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ही 2 जुडी कोथिंबीर घेतलेली. ती एकदम स्वच्छ अशी कुटून घेतली आणि मग 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. एकदम स्वच्छ. म्हणजे आता पाऊस पाऊस आहे ना, तर ते त्याच्यात हे वगैरे असते, कचरा-बिचरा भरपूर असतो अडकलेला. तर स्वच्छ धुवून घेतली. आणि त्याच्यासाठी हा मसाला, ओला मसाला, मिरच्या घेतल्या आहेत, आलं घेतलं आहे आणि लसूण घेतली आहे. तर ह्याची मी जाडसर अशी पेस्ट बनवणार आहे. एकदम बारीक पण नाही, जाडसर पेस्ट बनवणार आहे. आणि पाव किलो बेसन आहे आणि ही कोथिंबीर आडाव्यावर बारीक चिरून घेणार आहे. तर नंतर मग मी बेसनमध्ये मिक्स करताना दाखवते आणि आधी आढाव्यावर चांगली बारीक एकदम चिरून घेते कोथिंबीर. नंतर आपण बनवूया हां. बरं मग. तर छान अशी कोथिंबीर बारीक एकदम आढाव्यावर बसून बारीक कापून घेतली आहे मस्तपैकी. तर आणि बेसन पण घेतलं आहे चाळून वगैरे. पावपेक्षा थोडंसं कमी आहे आणि त्याच्यासाठी ही पेस्ट बनवली आहे. मगाशी मी दाखवला ओला मसाला ना, मिरच्या 7-8 मिरच्या होत्या, जरासं आलं होतं आणि 10-12 लसूण पाकळ्या होत्या आणि धणापूड घालणार आहे. मी घरी बनवते ती धणा पावडर. 2 चमचे घालते धणा पावडर. आणि हा मसाला घालणार आहे, जो आता मी वाटून घेतला आहे ना तो. आणि हे घालते, कोथिंबीर घालते आता, ही चिरून ठेवली आहे ती. आता कोथिंबीर छान मिळते ह्या सीझनला, पण कसं साफ करावी लागते स्वच्छ, कारण एकदम छानपैकी अशी वेचून घ्यावी लागते पहिलं म्हणजे. आणि कारण पावसाचे दिवस आहेत ना, म्हणून. तर ही आता कोथिंबीर घातली, मसाला घातला, कोथिंबीर घातली आणि बेसन पण आहे आणि धणा पावडर घातली 2 चमचे आणि आता चवीपुरतं मीठ टाकते. पाणी केवढं घालायचं माहिती आहे, जे आपण हे करतो ना, आलं लसूणचं वाट लावून घेतलं आहे ना, त्याच्यातच मग थोडंसं ते भांडं धुवून टाकू एवढंसंच पाणी घालायचं, जास्त नाही. नाही तर ते त्या कोथिंबीर आपण बारीक चिरतो ना, त्याच्यातच ती सगळी हे होऊन जाते, मिक्स होऊन जाते आणि घट्ट घट्ट मस्त अशा लाटी बनतात गोल गोल. मग ते आपल्याला उकडून घ्यायला बरं पडतात ना, आणि मग ते मग 10-15 दिवस टिकू शकतात. पण असे जेव्हा फ्रीजमध्ये ठेवलं आणि जेव्हा पाहिजे तेवढा घेतली तर हे सगळं मी आता एकत्र करून घेतलं आहे. आता मी मिक्स करून घेते हां. तर आता बेसन, कोथिंबीर आणि सगळा मसाला आणि धणा पावडर मिक्स करून असा गोळा करून घेतला आहे हां. तर त्याच्या आता गोल गोल छोट्या छोट्या अशा वट्या करून ह्याच्यात ठेवते आणि मग उकडत ठेवते. आणि मग नंतर संध्याकाळी मी जेव्हा फ्राय करणार आहे ना, तेव्हा दाखवते हां कशा झाल्या आहेत वगैरे ते. तर सगळं ओला मसाल्याचं मी लाल मसाला, तिखट वगैरे काहीच घातलं नाही आहे. हिरवी मिरची, धणा पावडर, लसूण आणि आलं आणि हे करूनच असं मिक्स केलं आहे ओली मिरचीचं असं. म्हणजे ते अजून हा मसाला टाक, तो मसाला टाक, असं काहीच नाही. तर ते आता मिक्स केलं आहे छानपैकी. आता मी ते ह्याच्यात उकडत ठेवते कुकरमध्ये. चला.
तर आता मी ही छानपैकी हाताला तेल लावून आणि थोडंसं पाणी असं लावून मस्तपैकी अशा लांब 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 अशा त्या बनवून हे ठेवलं आहे. कोथिंबीरच्या वड्या उकडत ठेवायला ठेवलं आहे. ते आता उकडत ठेवते. 2-4 शिट्ट्या काढते, कारण ते प्रेशर कुकर असल्यामुळे लगेच लगेच शिट्ट्या होतात ना. 4-5 शिट्ट्या काढते आणि मग नंतर फ्राय करून दाखवते. चला. तर अशा प्रकारे छानपैकी कोथिंबीर वडी झाली आहे. छान छोट्या छोट्या वड्या झाल्या आहेत, पण छान झाल्या आहेत. तर तुम्ही पण करून बघा. आता पावसात कोथिंबीर पण खूप मिळते आणि ओली मिरचीच्या छान होतात. म्हणजे ओल्या मसाल्याच्या छान होतात. तर लाल मसाला घालण्यापेक्षा कलर पण छान वाटतो. तर बाय.